शब्दालंकारांनी समृद्ध करणारे शब्द साहित्य सावरकरांनी मराठीला दिले. शब्द साहित्य ना, मला माहिती आहे. काय माहिती आहे सांग बरं. कारण माझ्या वाचनात असं आलं की परकीय शब्द आम्ही पचवून टाकले आहेत. ही आमची विजयचिन्ह आहे. असे काही मोठी माणसे म्हणू लागली. त्यावर सावरकर ताडकन म्हणाले, ही कसले विजयचिन्ह, हे तर आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहे. हा डाग पुसण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला. नवीन प्रतिशब्द सुचवले. सुरुवातीला उपेक्षा झाली, पण आता मात्र ते शब्द रूढ झाले आहेत. मी सांगू का ते शब्द कोणते आहेत? माहीत आहेत मला. चित्रपट, मुखपट, दिग्दर्शक, परिपत्रक, परीक्षा, ग्रंथ भांडार, क्रीडांगण, दूरध्वनी, टपाल, युद्ध, युद्धनौका. अजूनही आहेत ना. संसद, कार्यालय, महापौर, राजसत्ता, नगरपालिका, महानगरपालिका, महापालिका. 40 पेक्षा जास्त शब्द. बाप रे, किती हे शब्द, मला तर माहीतच नव्हतं. त्यांनी मराठीला दिलेला आणखी एक शब्द मला माहिती आहे. कोणता सांग बरं. दुग्ध शर्करायुक्त शीत घनगोल गट्टू. म्हणजे काय? ओळख नाही ओळखता येत. मी सांगते. अगं, म्हणजे आईस्क्रीम. अरे वा, खूपच समृद्ध शब्दवैभव आहे हे. याचे जतन आपणच केले पाहिजे. हे शब्द आपण सहज वापरतो, पण हे सावरकरांनी मराठी भाषेत आणले आहेत हे माहिती नव्हते. लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या, असा संदेश सावरकरांनी साहित्यिकांना साहित्य संमेलन प्रसंगी दिला. असे शतपैलू व्यक्तिमत्व असलेल्या साहित्यिक सावरकरांनी खुमासदार शैली, लावणी हा छंद देखील लिहिला. तसेच वीरशयुक्त फटका सुद्धा लिहिला. आर्यबंधू हो, उठा उठा का मठासारखे नटा छटा, हटा सोडुनी कटा करू याम लेंछ पदा ना धरू कदा. बघितलंस का, सावरकरांच्या साहित्यात आपल्याला काव्यातल्या नवरसांपैकी सगळे रस